नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस विषयी डिस्कस करणार आहोत. हा जो काही थिअरम आहे, हा थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, तो थिअरम तुम्ही कोणत्या ऑब्जेक्टसाठी अप्लाय करू शकता, त्यासाठी काय काय रिक्वायरमेंट्स आहेत आणि त्या थिअरमचा प्रूफ आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी जर थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिसचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर तो रिसेंट व्हिडिओ तुम्ही पहिले बघणार आहात. त्यानंतर थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसचा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात. आता हा जो काही थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे, हा थिअरम आपण फक्त 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्सलाच अप्लाय करू शकतो. लाईक अ प्लेन लॅमिना किंवा असा एक पातळ पत्रा असेल, त्या पातळ पत्र्यासारख्या ऑब्जेक्टला तुम्ही हा थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस अप्लाय करू शकता. आणि हा थिअरम अप्लाय करण्यासाठी तुम्हाला त्या प्लेन लॅमिनामधून पास होणाऱ्या 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिसची गरज पडणार आहे. 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिसची गरज पडणार आहे. असे 3 ॲक्सिस की जे एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, अशा 3 ॲक्सिसची गरज आपल्याला पडते. त्यानंतर त्या 3 ॲक्सिसपैकी जे काही 2 ॲक्सिस आहेत, 2 ॲक्सिस मस्ट बी इन द प्लेन, म्हणजे त्या प्लेन लॅमिनाच्या प्लेनमध्ये कुठलेही 2 ॲक्सिस असणं गरजेचं आहे. आणि जो काही तिसरा ॲक्सिस आहे, तो तिसरा ॲक्सिस त्या प्लेनला परपेंडिक्युलर असला पाहिजे, ॲज वेल ॲज ज्या पॉइंटला पहिले 2 प्लेनमध्ये असलेले ॲक्सिस इंटरसेक्ट करतायत, त्याच पॉइंटमधून हा तिसरा परपेंडिक्युलर ॲक्सिसही पास झाला पाहिजे. याचा अर्थ असा होतो की ते 3 ॲक्सिस कॉन्करंट असणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारच्या सर्व रिक्वायरमेंट जर तुमच्याकडे असतील किंवा तुमच्याकडे त्या प्लेन लॅमिनाचे 3 ॲक्सिस असतील, ते 3 ॲक्सिस तुम्हाला माहीत असतील, त्यापैकी 2 ॲक्सिस त्या प्लेन लॅमिनाच्या प्लेनमध्ये असतील आणि त्या प्लेनला परपेंडिक्युलर असा तिसरा ॲक्सिस जर असेल, तर तुम्ही हा थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस इझिली अप्लाय करू शकता. आता या थिअरमचं जे काही स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट इथं मी व्हाईट बोर्डवरती लिहिलेलं आहे. ते स्टेटमेंट तुम्ही रीड करून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून स्टेटमेंट राईट डाऊन करून घेऊ शकता. आता मी स्टेटमेंट सांगतोय. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिनार ऑब्जेक्ट. लॅमिनार ऑब्जेक्ट म्हणजे पत्र्यासारखा ऑब्जेक्ट असला पाहिजे, 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असला पाहिजे. त्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिनार ऑब्जेक्ट अबाउट अ परपेंडिक्युलर ॲक्सिस टू इट्स प्लेन. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिनार ऑब्जेक्ट अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शियाज अबाउट 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस इन इट्स प्लेन. ओके, मग सपोज मी डायग्राम कन्सिडर करतो. एक लॅमिनार ऑब्जेक्ट मी कन्सिडर केलाय, 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे, लॅमिनार ऑब्जेक्ट आहे. त्या ऑब्जेक्टचा एक पॉइंट कन्सिडर करूया ओ, आणि ह्या ओ या पॉइंटमधून जाणारा एक वाय ॲक्सिस मी ड्रॉ करतो. हा इकडे घेऊया वाय ॲक्सिस. त्यानंतर वाय ॲक्सिसला परपेंडिक्युलर असलेला हा असेल एक्स ॲक्सिस. आणि हे जे काही 2 ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, दोनही ॲक्सिस या लॅमिनार ऑब्जेक्टच्या प्लेनमध्ये आहेत. ओके, मग हा ऑब्जेक्ट असा व्हाईट बोर्डच्या प्लेनला परपेंडिक्युलर मी असा ठेवलाय आणि ह्या प्लेनमध्ये अशा प्रकारे वाय ॲक्सिस तिकडे असणार आहे आणि एक्स ॲक्सिस असं समोर असणार आहे. दोन्ही ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर असतील. त्यानंतर तिसरा एक ॲक्सिस कन्सिडर करूया. सपोज तो ॲक्सिस आहे झेड ॲक्सिस, की जो परपेंडिक्युलर असेल एक्स ॲक्सिसला ॲज वेल ॲज वाय ॲक्सिसला, किंवा जे काही फिगर आहे, फिगरच्या प्लेनला किंवा या ऑब्जेक्टच्या प्लेनला परपेंडिक्युलर असा झेड ॲक्सिस मी कन्सिडर करतोय. सपोज वाय ॲक्सिस भोवती जर ऑब्जेक्ट फिरत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय वाय. एक्स ॲक्सिस भोवती जर ऑब्जेक्ट फिरत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय एक्स. आणि झेड ॲक्सिस भोवती जर ऑब्जेक्ट फिरत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय झेड. ओके, तर अकॉर्डिंग टू थिअरम काय सांगतोय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ लॅमिनार ऑब्जेक्ट अबाउट अँड ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे कोणत्या ॲक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया? ऑब्जेक्टच्या प्लेनला परपेंडिक्युलर असलेल्या ॲक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग ऑब्जेक्टच्या प्लेनला परपेंडिक्युलर ॲक्सिस कोणता आहे? झेड ॲक्सिस. मग आय झेड इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया of a laminar object about an axis perpendicular to its plane Iz is the sum of moment of inertia about 2 mutually perpendicular axes.
इन इट्स प्लेन. मग आता ह्या बॉडीच्या प्लेनमध्ये असलेले दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस कोणते आहेत? एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. त्यांच्या भोवतीचं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आय एक्स आणि आय वाय. तर आय झेड इज इक्वल टू आपण लिहू शकतो आय एक्स प्लस आय वाय विथ द हेल्प ऑफ थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. हे झालं त्या थिअरमचं स्टेटमेंट. ओके, कळतंय? थिअरम अप्लाय करण्यासाठी लॅमिनार ऑब्जेक्टची गरज आहे. ऑब्जेक्ट 2 डायमेन्शनल असला पाहिजे, लॅमिनार ऑब्जेक्ट असला पाहिजे, असा पातळ पत्र्यासारखा ऑब्जेक्ट असला पाहिजे. त्या ऑब्जेक्टलाच तुम्ही थिअरम अप्लाय करू शकता. त्यानंतर त्या ऑब्जेक्टमधून पास होणाऱ्या 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिसची गरज आपल्याला पडणार आहे. त्या 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस पैकी 2 ॲक्सिस इन द प्लेन ऑफ बॉडी पाहिजे, इन द प्लेन ऑफ लॅमिना पाहिजे. ओके, आणि एक ॲक्सिस त्या 2 ॲक्सिसला परपेंडिक्युलर पाहिजे किंवा त्या लॅमिनाच्या प्लेनला परपेंडिक्युलर असला पाहिजे. आणि जे काही 3 ॲक्सिस आपण कन्सिडर करणार आहोत ते 3ही ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर ॲज वेल ॲज कॉन्करंट असणं गरजेचं आहे. या सर्व रिक्वायरमेंट जर फुलफिल होत असतील तर तुम्ही थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस इझिली त्या ऑब्जेक्टला अप्लाय करू शकता. थिअरमचं स्टेटमेंटही आपण बघितलंय. आय झेड ॲक्सिस हा परपेंडिक्युलर असणार आहे प्लेनला. आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस इन द प्लेन ऑफ लॅमिना असतील. ओके, मग हे झालं त्याचं स्टेटमेंट. आता याचा प्रूफ आपल्याला बघायचं. प्रूफ बघण्यासाठी सपोज ओ या पॉइंट पासून आर एवढ्या डिस्टन्सवरती पी या पॉइंटला मी एक स्मॉल मास इलेमेंट कन्सिडर करतोय DM. ओ या पॉइंट पासून म्हणजे ओरिजिन पासून आर एवढ्या डिस्टन्सवरती पी या पॉइंटला एक मास इलेमेंट कन्सिडर करतोय DM. ओके, तो मास इलेमेंट कन्सिडर केल्यानंतर त्या पी या पॉइंटमधून वाय ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर टाकतोय. हा परपेंडिक्युलर आहे. वाय ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर टाकलाय एन या पॉइंटला. नंतर पी या पॉइंटमधून एक्स ॲक्सिसवर एक परपेंडिक्युलर टाकतोय एम या पॉइंटला. ओके, काय काय केलंय थेरमच्या प्रूफसाठी? ओरिजिन पासून आर एवढ्या डिस्टन्सवरती पी या पॉइंटला स्मॉल मास इलेमेंट DM कन्सिडर केलं. नंतर पी या पॉइंटमधून वाय ॲक्सिसवरती एन या पॉइंटला परपेंडिक्युलर टाकला. नंतर पी या पॉइंटमधून एक्स ॲक्सिसवरती एम या पॉइंटला परपेंडिक्युलर टाकला. ओके, आता जर डायग्राम व्यवस्थित बघितली तर हे जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपलं असणार आहे वाय. इकडे एक्स ॲक्सिस आहे म्हटल्यानंतर हे डिस्टन्स आपल्याकडे असणार आहे एक्स. ओ एम इज इक्वल टू असणार आहे एक्स. ON इज इक्वल टू असणार आहे वाय. ओके, सिमिलरली हे जे काही डिस्टन्स आहे OM ला पॅरलल असलेलं NP हेही डिस्टन्स असणार आहे आपलं एक्स. ON ला पॅरलल असलेलं MP हेही डिस्टन्स आपलं असणार आहे वाय. मग OM च्या ऐवजी मी लिहितोय NP इज इक्वल टू काय मिळालंय? एक्स मिळालंय. NP काय आहे? पॉइंट Pचं किंवा DM या स्मॉल मासचं वाय ॲक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ते आहे एक्स. त्याच्यानंतर MP म्हणजे P या पॉइंटचं एक्स ॲक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे वाय. हे फिगरवरून आपण लिहू शकतो. ओके, त्यानंतर झेड ॲक्सिस पासून P या पॉइंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑब्व्हियसली डायग्राम मध्ये आपल्याला दिसते R. बरोबर आहे. मग जर मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन अप्लाय केली आणि 3ही ॲक्सिस सोबत जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल इलेमेंट DM अबाउट झेड ॲक्सिस इज इक्वल टू डेफिनेशन असते आपल्याकडे I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ R² DM वेअर R इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता जर झेड ॲक्सिस भोवती बॉडी रोटेट होत असेल तर DMचं झेड ॲक्सिस पासूनचं जे काही परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण घेतलंय R कन्सिडरेशन आहे. मग हा मोमेंट ऑफ इनर्शिया IZ लिहू शकतो आपण R² DM. याला मी म्हणतोय इक्वेशन नंबर 1.
मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस. आय झेड इज इक्वल टू आर स्क्वेअर डी एम, वेअर आर इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया लिहिणार आहोत आपण. आय वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. आता आपल्याला ॲक्सिस पासून डीएमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स माहीत असणं गरजेचं आहे, की जे आहे एम पी एन पी. ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून जर वाय ॲक्सिस सोबत बॉडी रोटेट होत असेल तर त्या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे डीएमचं एक्स. मग ते लिहू शकतो आपण एक्स स्क्वेअर डी एम. याला म्हणतोय मी इक्वेशन नंबर 2. सिमिलरली जर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस जर फाइंड आउट करायचा असेल, आय एक्स इज इक्वल टू, तर एक्स ॲक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला मिळते वाय. मग इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एम, याला मी म्हणतोय इक्वेशन नंबर 3. ओके, काय केलंय? सिम्पली मोमेंट ऑफ इनर्शियाची जी काही डेफिनेशन आपल्याकडे होती ती डेफिनेशन अप्लाय केली. ती डेफिनेशन अप्लाय करण्यासाठी ज्या ॲक्सिस भोवती ऑब्जेक्ट रोटेट होतोय असं आपण कन्सिडर करतोय, त्या ॲक्सिस पासून डीएमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग झेड ॲक्सिस भोवती जर ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल आणि आय झेड तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस, तर झेड ॲक्सिस पासून डीएमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स माहीत असणं गरजेचं आहे, की जे डिस्टन्स आहे आर, आणि मग त्याचा स्क्वेअर आणि डीएम. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस. सिमिलरली अबाउट वाय ॲक्सिस, मग हा झाला वाय ॲक्सिस. या वाय ॲक्सिस पासून डीएमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याकडे आहे एक्स आणि त्याचा स्क्वेअर. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस तो आपल्याला मिळतो एक्स स्क्वेअर डीएम. त्यानंतर अबाउट एक्स ॲक्सिस, सपोज हा एक्स ॲक्सिस आहे, हा एक्स ॲक्सिस आहे आणि ह्या ॲक्सिस भोवती ऑब्जेक्ट जर रोटेट होत असेल तर त्या ॲक्सिस भोवतीचा डीएमचा मोमेंट ऑफ इनर्शिया येतो आय एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम, वेअर वाय इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ डीएम फ्रॉम द एक्स ॲक्सिस. ओके, by the definition of moment of inertia we can write Iz, Iy and Ix, and we see that equation number 1, equation number 2 and equation number 3. ओके, आता जी काही फिगर आहे या फिगर मध्ये हा ट्रायंगल मी कन्सिडर करतोय इन ट्रायंगल. एवढं रब करूया. इन ट्रायंगल ONP. ONP ट्रायंगल दिसतो. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ONP का राईट अँगल ट्रायंगल आहे? कारण P या पॉइंट मधून इथं आपण काय टाकलंय? परपेंडिक्युलर टाकलंय. ओके, मग ONP या ट्रायंगल मध्ये हे जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे y, हे डिस्टन्स आहे x आणि हे डिस्टन्स आहे r. मग अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम वी कॅन राईट r स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, असा हा ट्रायंगल दिसतो. हा राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. ओके, ही फिगर अशी आहे. डायरेक्ट आहे ब्लॅक बोर्डला, व्हाईट बोर्डला परपेंडिक्युलर अशी फिगर असणार आहे. मग हा वाय, त्यानंतर इकडं आहे एक्स आणि ओरिजिन पर्यंत आहे आर. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, हा अँगल असणार आहे 90 डिग्री. का तर कन्स्ट्रक्शनमध्ये आपण पी या पॉईंटमधून एन या पॉईंटपर्यंत परपेंडिक्युलर टाकलाय वाय ॲक्सिसला. मग हा जो काही ट्रायंगल झाला ONP, हा राईट अँगल ट्रायंगल. याच्यामध्ये पायथागोरस थेरमनुसार आर स्क्वेअर हायपोटेन्यूस आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे जे काही इक्वेशन मिळालंय ह्या इक्वेशनला दोन्ही साईडला डीएमने मल्टिप्लाय करूया आणि इंटिग्रेट करूया. मग आर स्क्वेअर डीएम इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डीएम. बट आता जर इक्वेशन नंबर 1, 2, 3 बघितली, बट फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3, इक्वेशन 1, 2 आणि 3 वर आर स्क्वेअर डीएम इज इक्वल टू काय आहे? 1 म्हणजे इज इक्वल टू आय झेड आहे. आर स्क्वेअर डीएम आय झेड इज इक्वल टू एक्स स्क्वेअर डीएम म्हणजे आय वाय आहे आणि वाय स्क्वेअर डीएम म्हणजे आय एक्स आहे. थोडी व्यवस्थित लिहितोय.
आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आणि हा झाला थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिसचा प्रूफ. ओके, बट हा थेरम अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्या ॲक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड तुम्ही घेताय तो आय झेड ऑब्जेक्टच्या प्लेनला परपेंडिक्युलर असला पाहिजे. ओके, आणि आय एक्स आणि आय वाय हे दोन ॲक्सिस, एक्स आणि वाय हे दोन ॲक्सिस इन द प्लेन ऑफ लॅमिना असले पाहिजे. त्या लॅमिनार ऑब्जेक्टच्या, त्या 2 डायमेन्शनल ऑब्जेक्टच्या प्लेनमध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस असले पाहिजे. ओके, हा झाला थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. आता या थेरमची पुढे जाऊन आपण ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया, युनिफॉर्म रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डिफरंट ॲक्सिस आपण फाइंड आउट करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, त्यापूर्वी जर तुम्ही रिसेंटचे व्हिडिओज बघितलेले नसतील आतापर्यंत, हा जो काही रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर आहे या रोटेशनल डायनामिक्स चॅप्टरवरती आपले 7 व्हिडिओज आहेत यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही यूट्यूबला सचिन रहाणे म्हणून सर्च करू शकता. त्या चॅनलवरती रोटेशनल डायनामिक्स या नवीन सिलेबसच्या पहिल्या चॅप्टरचे 7 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता. त्यानंतर हा व्हिडिओ 8 नंबरचा व्हिडिओ पुढचा असणार आहे. ओके, ते व्हिडिओ तुम्ही बघून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो काही बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉनही प्रेस करण्याचं विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ पडल्यानंतर त्याचं अपडेट तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. धन्यवाद.